संजय राऊत यांनी शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची केली पाहणी। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांची धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह या ठिकाणी बैठक पार पडली आणि यानंतर संजय राऊत यांनी शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील 1,84,84,000ची रोख रक्कम च्या खोलीमध्ये सापडली त्या 102 खोलीची भेट देऊन पाहणी केली आणि यावेळी 102 नंबरची खोली बघण्याचा मोह मला झाला म्हणून मी या ठिकाणी आलो। यावेळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ज्यांना भ्रष्टाचाराविरोधात चीड आहे त्यांच्यासाठी ही खोली पर्यटन केंद्र म्हणून राज्य सरकारने खुली केली पाहिजे असं वक्तव्य केल्यानंतर उपस्थितांमधून एकच हशा पिकला। रुपये एका खोलीत सापडतात आणि त्यातून 10 कोटी रुपये बाहेर गेले। मी तुम्हाला सांगतो शासकीय विश्रामगृहातली 2 कोटीची खोली मला बघण्याचा मोह झाला म्हणून 2 नंबरी अनिल गोटे साहेबांना घेऊन आलो। तुमची खोली दाखवा ज्या खोलीच्या बाहेर त्यांनी जो आंदोलन केलं 7 तास कारवाई झाली। खरं म्हणजे पर्यटकांसाठी खुली केली पाहिजे। ही जी खोली आहे ना भ्रष्टाचाराविरुद्ध ज्याला तिडीक आहे राग आहे असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही खोली एक पर्यटन केंद्र म्हणून सरकारनं किंवा अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे इकडे शेजारीच आहे। मी आता बोर्ड बघितला इथे त्यांना इतक्या वर्षाने काम मिळालं महत्वाचं त्यांनी काय केलं साहेब? असं असलं तरी गुन्हा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी धुळे।